हॅलो, हाय फ्रेंड्स. आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि हे बघा, आम्ही इकडं जेवण बनवत आहे आणि 31 डिसेंबरला बनवायचं होतं, कारण त्या दिवशी मंगळवार होता ना, त्यामुळं आम्ही नाही बनवलं. आम्ही मग बुधवारी पार्टी करायचं ठरलं होतं आमचं बुधवारीच. त्यामुळं आम्ही मग हे बघा इकडं माझी फॅमिली आहे आणि माझ्या मैत्रिणीची पूर्ण फॅमिली असं आम्ही दोघे मिळून इकडं जेवण बनवतोय. आणि जेवणमध्ये बघा सगळी पूर्ण घरातली सगळी हेल्प करत आहेत. आणि हे बघा मुलंसुद्धा माझे मिस्टरसुद्धा सगळीच मस्त अशी मदत करत आहेत बघा. अशी काहीतरी पार्टी करणार आहे म्हटलं ना एक साथ, तर सगळी मदत करत असतात आणि सगळी खूप खुश होतात. त्यामुळं असं आधीमध्ये कधी मदत करत नाहीत, पण असं काही जेवण वगैरे बनवायचं असलं की सगळी हौशीने अशी मदत करतात. तुमच्या पण घरी अशी मुलं मदत करतात का, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हे बघा, आणि आम्ही काय काय जेवण बनवणार आहे आणि हे बघा तुम्हाला इथं आता दाखवतेच मी. आमचं जेवण इकडं चालू आहे अजून, आणि पूर्ण जेवण झाल्यानंतर पण तुम्हाला मी दाखवते काय काय जेवण बनवणार आहे. आणि हे बघा, बांगडा मी इकडं धुवून घेतलं स्वच्छ आणि मग इकडं मसाला लावून ठेवलेलं. आणि सगळं माझ्या मैत्रिणीच्या पद्धतीने जेवण बनवत होते. मी फक्त त्यांना मदत करत होतो, कारण सगळ्यांना त्यांचा हातचं खायचं होतं. चिकन, परत 65 लई भारी बनवतात तिने नॉनव्हेजचं पदार्थ, त्यामुळं त्यांना बनवायला सांगितलेलं. मी फक्त त्यांना सगळं हातात अशी मदत करत होती. आणि हे बघा इकडं तिने मच्छी फ्राय नंतर करणार आहे. आता फोडणी देऊन घेतात, असं कालवण बनवतात, मच्छीची कालवण. आणि हे बघा इकडं चिकनला सुद्धा बघा मसाला लावून ठेवलेला आहे सगळं, आणि त्या तव्यामध्ये सुद्धा चांगलं फ्राय करून घेत आहेत इकडं. आणि खरंच खूप काय काय वेगवेगळे असे पदार्थ बनवलेले त्या दिवशी. आणि बांगडा बनवलेला, परत मालवणी पद्धतीचं चिकन बनवलेला, आणि चिकन 65 ते बनवलेलं, जिरं राईस, आणि प्रत्येकांच्या आवडीनुसार अशी थोडी थोडी सगळं बनवलेलं. आणि खरंच मुलंसुद्धा खूप खुश झालेली. अशी फर्स्ट टाईम आम्ही सगळी दोघी मिळून आम्ही बनवत होतो त्यामुळं. आणि नेहमीच असं आम्ही आमच्या घरी त्या त्यांच्या घरी असे असतात. आणि असं काहीतरी करायचं असलं की आम्ही दोन्ही फॅमिली एकसाथ मिळून जेवण बनवलं ना, लई भारी वाटते खरंच. आणि कधीतरी असं एकसाथ जेवण बनवण्याचा आनंद आहे तो वेगळाच असतो. त्यामुळं मुलंसुद्धा बघा किती खुश झालेली आहेत आणि पूर्ण घरातली सगळी मदत करत आहेत त्या दिवशी. हे बघा इकडं कोशिंबीरसाठी काकडी, गाजर, कांदा, ते सगळं माझे मिस्टर आणि माझ्या मैत्रिणीचे मिस्टर परत मुलंसुद्धा सगळी मदत करत आहेत. कारण जेवण बनवायला उशीर झालेला, त्यामुळं सगळी घरातली सगळीच मदत करत होते पटापट. आणि सगळ्या बघा भाज्या वगैरे सगळे चिरून दिले त्यांनी, आणि कोशिंबीरची तयारीसुद्धा त्यांनीच केले सगळं. आणि आम्हालासुद्धा इकडं कांदा टोमॅटो वगैरे लागेल ती सगळी साहित्य आम्हाला चिरून दिले. खरंच खूप त्यांनी आम्हाला मदत केली जेवण बनवताना. आणि असं जेवण बनवताना जर सगळी मदत केली ना, तर जेवण फटाफट होतं बघा कधी पण. खरंच आमचं जेवण लवकर झालं सगळ्यांनी मदत केल्यामुळं. आणि हे बघा सगळे माझे मैत्रिणी बनवतात बघा, मी फक्त त्यांच्या हाताखाली असं मसाला वगैरे हातात देणे सगळं. आपल्या घरातलं त्यांना एवढं काय माहीत नसतं, त्यामुळं मी त्यांच्या बाजूनं फक्त त्यांना मदत करत होती. फक्त तिने फोडणी देणं सगळं तिनेच करत होते, आणि त्यांच्या पद्धतीने ते बनवत होते. आणि मी फक्त भाकरीच तेवढं केलं, सगळं त्यांनीच केलं जेवण. खरंच खूप छान बनवतात त्या पण जेवण, आणि जेवणसुद्धा खूप छान झालेलं. आणि जेवण कसं मुलांना मच्छी आणलेली, 65 पण सगळ्यांसाठीच आणलेलं असं पण. आणि चिकनचा सुक्का पातळ एकच तो एक बनवलेला. असे पदार्थ खूप काय काय बनवलेले त्याने. आणि हे बघा
ते चिकनला कसं त्याने दम देतात बघा. ते कोळसा तापून घेतलं आणि कोळशाने बघा ते दम बिर्याणी दम चिकन कसं बोलतात ना, तसं तिने मी कधी केलं नाही, पण त्याने केलेलं छान लागतंय ते बघा. मस्त तिने कोळशाचे असे दम दिलेले आहे त्या चिकनला आणि वाससुद्धा बघा त्या चिकनला खूप छान लागतंय कोळशाचा. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. कधी असं बनवलं ना चिकन बिर्याणी किंवा चिकन कालवण बनवलं की तुम्ही असं कधी केलं असेल तर ते पण मला कमेंटमध्ये सांगा. तर मी तर कधी असं शक्यतो करत नाही कधी जास्त, तर माझी मैत्रिणी करते. खरंच खूप छान लागते. आणि हे बघा अजून इकडं आम्हाला मच्छी थोडी फ्राय करून झालेली आहेत आणि अजून थोडी राहिली आहेत मच्छी फ्राय करायचे आणि तेच तिने करत आहेत. आणि लई खूपच वेळ लागतं फ्राय करून घ्यायला. आणि एवढे जणांचं जेवण बनवायचं म्हटल्यावर एक शेगडीवरती वेळ लागत होता थोडं, तरी पण आम्ही ॲडजस्ट केलं, पटापट जेवण बनवलं आणि पूर्ण जेवण बघा आता तयार झालं आहे आणि आम्ही आता जेवायला बसलो आहे आता. हे बघा आणि मस्त झालेलं जेवण बघा. आणि हे बघा इकडे बांगडा फ्राय केलेले आणि हे आहे हे बघा चिकन मालवणी पद्धतीचा आणि हा मच्छीचा कालवण आहे. आणि जिरा राईस, कारण जिरा राईस आता मी कुकर उघडू शकत नाही कारण कुकर गरम आहे त्यामुळं. आणि कोशिंबीर, मस्त जेवण बघा असं. आणि थांबा तुम्हाला कोशिंबीर पण दाखवते मी. सगळी जेवायला पण चालू केले बघा. आणि हे बघा कोशिंबीर आणि हा असा आमचं 31चं जेवण तयार झाले बघा मस्त. हे बघा पूर्ण मोठी फॅमिली आमची कशी जेवायला बसलेली आहे. आणि आता 2024 संपला आणि 2025 चालू झालेला आहे. आणि असेच आमची मैत्री कायम अशीच आम्ही एकत्र राहू आणि एकत्र आम्हाला राहायचं आहे. त्यामुळं हा नवीन वर्षाचा आम्ही सुरुवात अशी केलेली आहे. आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आमचं आता 31 इकडं आता जेवण चालू आहे. तुम्हीसुद्धा या जेवायला. चला, माझा हा व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. असंच तुम्हाला माझी छान छान व्हिडिओ बघायला भेटेलच. चला आता बाय.